आजपासून 100 वर्षापूर्वी भारतातून शिक्षणासाठी परदेशात अगदी अमेरिका, लंडन इथपर्यंत झेप घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या तरुणाईसाठी, विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहेत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्याला अमेरिका, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हे आठवतं. पण या पलीकडे कोणत्या देशामध्ये जाऊन शिकण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला ही माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजच्या या तरुणाईसाठी मला आवर्जून सांगावं वाटतं, अमेरिकेमध्ये शिकत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर्मन भाषेचा सुद्धा अभ्यास केलेला होता. मला हे आवर्जून का सांगावं वाटतं, तर दूरदृष्टी काय होती बाबासाहेबांची हे यातून आपल्या लक्षात येईल. लंडन मधलं आपलं 8 वर्षाचं शिक्षण ते केवळ 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण करतात. इट्स नॉट अ जोक. आणि हे ऐतिहासिक आहे, त्या विद्यापीठांच्या इतिहासातही ऐतिहासिक आहे. पण त्यानंतर बाबासाहेब फक्त भारतात माघारी येतात, हा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण त्या पलीकडे बाबासाहेब आणखीन शिक्षणासाठी काय करतात, तर एक खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. बाबासाहेब त्यानंतर जर्मनी या देशामध्ये बॉन विद्यापीठामध्ये ऍडमिशन मिळवण्याचा प्रयत्न करतात. मिळालेल्या माहितीनुसार 29 एप्रिल 1921 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यार्थी म्हणून जर्मनीच्या बॉन विद्यापीठामध्ये नोंदवलं गेलं. विशेष म्हणजे जर्मनीतील बॉन विद्यापीठातील प्रोफेसर हेरोमान याकोबी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परिचित होते. म्हणजे बाबासाहेबांमध्ये जिद्द किती होती शिक्षणाची हे